चित्रपटाचं नाव एकदम अनयुज्युअल आहे आणि तुम्ही बोललात की 2-3 महिने लागले शोधायला, म्हणजे 25 दिवस 26 दिवस असं करत 31ला पोचला. नाही, मुळात फिल्म सरधोपट हा काही ट्रँगल नाही आहे, लव्ह ट्रँगल, ज्याचं एक फार छान रोमॅन्टिक नाव दिलं आणि आपण तो हातावेगळा केला विषय असं नाही आहे. निश्चित हे एका चॅलेंज विषयी आहे आणि चॅलेंज म्हटल्यानंतर त्याला एखादी तारीख, एखादं टाईम बाउंड काहीतरी असणं खूप गरजेचं आहे आणि म्हणून ते 31 दिवस आहे. सो 30 दिवस त्यातलेच आहेत ना ते मकरंदच्या तयारीचे आहेत आणि एक दिवस जो आहे त्यातला तो त्याच्या स्वप्नपूर्तीचा दिवस आहे. सो म्हणून ते 31 दिवस, त्या 31 दिवसाचा तो प्रवास आहे आणि म्हणून फिल्मचं नाव 31 दिवस असं आहे. बाकी काही त्याच्यामागे कारण नाही. आणि ते ॲप्ट असणं खूप गरजेचं होतं ना की नाव, कारण नाव कॅची असेल, नाव काहीतरी अट्रॅक्ट करणारं असेल तर प्रेक्षक अर्थात येतो, पहिल्यांदा जाहिरात बघतो, तिकीटं काढतो आणि म्हणूनच आम्ही खूप केअरफुल होतो या बाबतीत की आपलं नाव हे उत्तम असलं पाहिजे, गाणी तितकीच उत्तम असली पाहिजेत, स्क्रिप्ट छान असली पाहिजे, हे सगळं आहेच त्याच्या जोडीला. आणि जेव्हा सगळं असतं तेव्हा नाव ठेवणं जास्ती कठीण जातं. येस, आम्हाला या दरम्यान कळलं की फिल्मचं नाव ठेवणं किती कठीण प्रोसेस आहे. ते कमर्शियल पण वाटलं पाहिजे, ते त्याचा अर्थही लागला पाहिजे, ते फिल्मशी निगडीत पण पाहिजे. सो मला असं वाटतं एक अगदी ॲप्ट, म्हणजे किती जवळजवळ 8-1 महिने झाले फिल्म आम्ही फिल्म साईन केली तेव्हा नव्हतं माहिती, काही टेंटेटिव्ह सुद्धा माहीत नव्हतं. सो मला वाटतं खूप महत्त्वाचा निर्णय घेतला आहे आणि तो अतिशय ॲप्ट घेतलेला आहे. आणि आणखीन एक तुमच्या माध्यमातून मी सांगेन, हे 31 दिवस असं आहे, 31 डेज असं नाही आहे. सो 31 डेज असं त्याला प्लीज म्हणून 31 दिवसही नाही, 31 दिवसही नाही, 31 दिवस असं ते नाव. 100 डेजचा सिक्वेल प्रिक्वेल असं काही नाही. आणि हे आम्हाला नाव असं पाहिजे होतं की जे यंगस्टर्सला पण कनेक्ट होईल, सगळ्या ऑडियन्सला कनेक्ट होईल असं पाहिजे होतं. त्यामुळे आय थिंक इट्स अन ॲप्ट नेम. येस मयुरी, खास करून तुझ्यासाठी हा प्रश्न आहे, ते म्हणजे अर्थातच तुझी ही मूवी अर्थातच पहिली आहे आणि तुला जो रोल मिळाला आहे तो त्याच्यामध्ये जॉनर्स सुद्धा आम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे आम्हाला दिसून येतात. काय सांगशील एकूणच तुझ्या या रोलबद्दल, आधीच्या भूमिकेपेक्षा त्याच्यामध्ये काय युनिकनेस तुला जाणवला काम करताना? हो, म्हणजे ही एक खरंच ट्रीट होती मला, कारण वर्षभर प्रेक्षकांनी मानसीच्या रूपात पाहिलं होतं. सो मला असं वाटलं तर स्ट्रगल असेल, ते इमेज तोडणं, मग दुसरं कुठला तरी रोल मिळवणं. आणि आशिष आणि उमेश सरांनी पहिल्या ह्याच्यातच जो रोल माझ्या पदरी टाकला तो कम्प्लिटली वेगळा होता, जो माझा पहिला प्लस पॉईंट होता आणि पहिला मला ॲक्सेप्ट करायचा तो एक ट्रिगर होता. कारण तुम्हाला न बघताही ते एका वेगळ्या इमेजमध्ये इमॅजिन करू शकताय. सो ते मला खूप चॅलेंजिंग वाटलं आणि ते खूप इंटरेस्टिंगही वाटलं. आणि तुम्ही बघितलं तसं आता तर टेलर अजून आऊट झाला नाही आहे, तिची कंप्लीट जर्नी आहे, म्हणजे ह्याची जी काही जर्नी आहे त्याच्यासोबत तिची जर्नी आहे. सो ते सगळं अनुभवणं एक ॲक्टर म्हणून पण मला खूप फुलफिलिंग होतं. आणि एकाच फिल्ममध्ये हे सगळं मिळणं, प्लस ते कमर्शियल असणं, प्लस त्याच्यावर डोंगरावर नाचणं, नदीत नाचणं. सो इट वॉज अ कम्प्लीट ट्रीट. आणि आय कॅन ओनली बी थँकफुल की असा रोल इतका पटकन मला मिळाला. वेगवेगळ्या शेड्स मी माझ्या स्वतःच्याही दाखवू शकले. सो आय एम जस्ट एक्सायटेड. शशांक, अर्थातच नेहमीप्रमाणे एक रोमॅन्टिक फिल्म पुन्हा एकदा तुझ्या वाटेला आली. काय सांगशील एकूण तुझ्या या भूमिकेबद्दल, कशा रीतीनं? रोमॅन्टिक तर आहेच, कारण वेगळ्या रीतीने कसं रोमॅन्टिक असतं, वेगळ्या पद्धतीनं रोमॅन्टिक कसं आहे. मुळात खूप फिल्ममेकर्स हे म्हणतात बघा नेहमी, रोमॅन्टिक फिल्म करणं हा एक खरं तर शाप आहे, कारण त्याचा एंड तुम्हाला माहीत असतो काय असणार आहे. त्यामुळे त्याच सरधोपट आणि साध्या मार्गानं न जाता प्रेम त्याच्यात निश्चित आहे. कारण जेव्हा एक मुलगा आहे, त्याच्याबरोबर काही सोबती आहेत, त्याची फॅमिली आहे म्हटल्यानंतर प्रेम हा तर एलिमेंट त्याच्यात निश्चित आला. पण फिल्मचा फोकस तो नाही आहे की एक लव्ह स्टोरी आम्हाला दाखवायची किंवा एक ट्रायंगल दाखवायचा, हा निश्चित फोकस नाही आहे. एका कलाकाराची ती जिद्दीनं पेटलेली सगळी एक वाटचाल आहे, एक तो प्रवास आहे. आणि मी त्याच्यात एक कॉलेजमधलाच मुलगा आहे, एकांकिका बसवणारा एक मुलगा आहे. आणि मग त्याचं पुढे काय काय घडत जातं, त्याच्याबरोबर काय काय होतं आणि तो त्या सगळ्या संकटातनं कसा मार्ग काढतो आणि त्यानं जे काही स्वप्न पाहिलेलं आहे ते कसं पूर्ण करतो, ह्याबद्दलची ती लव्ह स्टोरी असं मी म्हणेन. सो माझं जे एक स्वप्न पाहिलं आहे त्या स्वप्नाचं आणि माझं ते प्रेम आहे आणि त्या प्रेमाला या सगळ्यांचा सपोर्ट आहे, अशी खरंच वेगळ्या पद्धतीची ती लव्ह स्टोरी आहे. ना तू मगाशी म्हणालीस की तुझा एकदम एक अनयुज्युअल रोल आहे, की तुला रोल ऐकतानाच वाटलं की मला हा रोल पाहिजेच पाहिजे, तर त्याच्याबद्दल काय सांग? मी म्हटल्याप्रमाणे एखाद्या आर्टिस्टच्या आयुष्यामध्ये इतका चॅलेंजिंग रोल इनिशियल स्टेजला येत नाही.
आणि माझ्या आयुष्यात तो आला. त्यामुळे मला आय थिंक की आय एम व्हेरी मच ब्लेस्ड की माझ्या आयुष्यात हा रोल इतक्या इनिशियल स्टेज ऑफ माय करिअर आला. आणि ह्याचं मी पूर्ण श्रेय आशिष सरांना देते. आशिष सरांचा कॉन्फिडन्स होता की तू हा रोल खूप छान करशील. म्हणजे मला ही इनिशियल थोडीशी धाकधूक होती, मनामध्ये जर अशी भीती होती की मी हे करू शकेन की नाही. कारण आत्तापर्यंत जे मी रोल्स केले आहेत, तुम्ही बहनोगी तेरी बघा, एजंट राघव बघा, किंवा तलाशमध्ये मी आमिरबरोबर काम केलं आहे, ते सगळे नॉर्मल रोल्स होते. म्हणजे नॉर्मल म्हणजे मी आहे तशीच्या तशी तुम्हाला दिसते. पण ह्याच्यासाठी मला माहिती होतं की मला एक वेगळा अभ्यास करावा लागणार आहे, मला त्याच्यासाठी ट्रेनिंग घ्यावं लागणार आहे. आणि मनात खूप भीती होती. पण आशिष सरांचा फुल कॉन्फिडन्स होता की तू हे करशील, आणि आय होप मी ते करू शकले. मयूर, तू सांग ना, की तू म्हणालीस की मला एक 70 mm वरती टिपिकल हिरोईनसारखं वागायचं होतं, ते स्वप्न पूर्ण झालं आहे. मग तो एक्झॅक्टली ती प्रोसेस कशी होती, तो कशी एन्जॉय केलं? शिफॉनच्या साड्या, ती खूप धबधब्याखाली. कठीण प्रोसेस आहे ना. ती दिसते खूप छान, रम्य, रोमॅन्टिक, प्लेझंट दिसते, पण तो अनुभव तितकाच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगायचं तर त्या 2 दिवसांनी माझे हात करपले होते. सो नंतर लक्षात आलं की हे सगळं म्हणजे ह्याच्या मागे जे ब्लड अँड स्वेट आहे ते असल्यावरच ते इतकं सुंदर दिसतं. परत आम्ही दोघं म्हणजे एक शॉट आहे, तुम्ही बघितलं असेल, एका दगडावर उभे असं करतोय, शाहरुखसारखी पोज घेतोय. शाहरुख आणि सगळ्या हिरोईन्सबद्दल माझा रिस्पेक्ट खूप वाढला आहे. नितांत आदर त्या सगळ्या रोमॅन्टिक सॉंग्सला, कारण खरंच खूप कठीण असतं. त्या कधी त्या दगडावर उभं राहून तुम्हाला रोमॅन्टिक एक्सप्रेशन द्यायचे तर खरंच कठीण आहे, पण त्यात थ्रिल पण आहे. सो हा सगळा एक्सपिरियन्स आहे. दगडावरती चप्पल पण नव्हती. नाही, उन्हाचे चटके, एवढंसं बारीक त्याचं वरचं टोक होतं, त्याच्यावर आम्ही उभे होतो. आम्हाला दोन्ही बाजूला असे खड्डे दिसत आहेत, त्यात पडलो तर काही खरं नाही. एक पोझिशन तर आमची अशी होती, आम्ही असं धरलं होतं, असे दोघंही आहोत. मी तिला असा आधार धरून आहे आणि ती मला तिकडे खेचते. सो ह्याच्यात जे काही आमचं चालू होतं, म्हणजे जर माझं चुकला असता बॅलन्स तर याचं आयुष्य गेलं असतं. कारण नॅचरली आम्ही धरणार नाही एकमेकांना, आम्ही दोघंही गेलो खाली. सो ते खरंच काय तारेवरची कसरत जी असते ना, ती खरंच आमची तिकडे चालू होती की इथे नाही तिथेच तुम्हाला थांबायचं आणि तुम्हाला सगळे पोज घ्यायचे आणि डान्स करायचा आहे. आणि ते ड्रोनवरचे जे शॉट्स असतात, त्यात एका शॉटमध्ये सगळं आम्ही थकलो होतो पूर्ण गाणं करून. त्याच्यानंतर ह्याला मला उचलून गोल गोल फिरायचं होतं. तो असंख्य वेळा फिरलाय, मला चक्कर आली, पण तो बिचारा फिरत होता. बिकॉज ती एक कलाकाराची तळमळ असते, तो परफेक्ट शॉट आपण त्यांना द्यावा. सो खूप एनरिचिंग एक्सपिरियन्स आहे हा सगळा. किती दिवसामध्ये शूट पूर्ण झालं गाणं? ते शूट ओव्हरऑल शूट साधारण एक सगळं मिळून 25 दिवस, सगळं मिळून एक 25 दिवसात झालं. म्हणजे ब्रेक घेत पण सगळं मिळून साडे 25 दिवसात. गाणे जर आपण कॅल्क्युलेट केले गाण्यांचे दिवस तर 31 दिवस होत आहे. पोस्टर शूट वगैरे सगळं आपण कॅल्क्युलेट केलं तर 31 दिवस नक्कीच आजचाही होऊ दिवस शकतो. आपण आजचाही दिवस आपण मला कॅल्क्युलेट. सांगायला डायरेक्टरने सांगितलं की 31 दिवस शूट. येस. आणि दुसरं म्हणजे आता एक साऊथचा एक प्रोड्युसर आलाय, तर त्यांनी केवढा फरक पडला फायनान्स वाढण्यासाठी वगैरे? खूप निश्चित खूप फरक पडला, कारण भयानक प्रोफेशनल मंडळी आहेत ती. साऊथ इंडियात काम करणारी मंडळी खूप प्रोफेशनल आहेत आणि उगाच त्यांच्या फिल्म्स हिट होत नाहीत. त्यांचा बिझनेस एवढा त्या उगाच करत नाहीत, कारण त्याच्यामागे खरंच इतका सिरियस काहीतरी थॉट प्रोड्युसरचा असतो पैसा गुंतवण्यामागे. सो तो सगळा थॉट जेव्हा ते मराठीत घेऊन आले ना, तेव्हा आपोआपच एक ट्रीटमेंट तुम्हाला वेगळी मिळते. बारीक गोष्टी असतात, म्हणजे तुम्हाला काय खायला मिळतंय, तुम्हाला कुठे बसायला मिळतंय, कुठे राहायला मिळतंय, कुठल्या पद्धतीनं तुम्हाला ट्रीट केलं जातं, ग्रीट केलं जातं, वेलकम केलं जातं. ह्या सगळ्या गोष्टींचा ना खूप परिणाम आमच्यावर होत असतो, जो पडद्यावर दिसणार असतो. त्यामुळे जेव्हा इतका भक्कम माणूस तुमच्या मागे उभा असतो, तेव्हा आपोआपच सगळ्या गोष्टी छान जुळून येतातच. मग त्याला वेगळे कष्ट नाही घ्यावे लागत. मला इथे एक बोलायचं आहे, जे तुम्ही आता म्हणालात की साऊथ इंडियन प्रोड्युसर जेव्हा आपल्या पाठीमागे भक्कमपणे उभा असतो, त्यावेळेला कुठेच काटकसर होत नाही. सो आमचा म्हणजे मी अख्ख्या फिल्मच्या ह्याच्याने म्हणेन की जो आम्ही क्लायमॅक्स शूट केला आहे, मी आजपर्यंत एखाद्या मराठी फिल्ममध्ये 4 दिवस क्लायमॅक्स शूट विथ हिंदी पूर्ण टीम, म्हणजे सुनील रॉड्रिक्स जे गोलमालचे स्टंट मास्टर आहेत, त्यांनी जो क्लायमॅक्स शूट ज्या पद्धतीने केला, आम्ही सगळे झॅप्ट होतो. म्हणजे आम्ही जेव्हा त्या सेटवरती पोचलो, ते सगळं बघितलं, आम्हाला असं होतं की आम्हाला वाटत नाही की वी आर ऑन अ मराठी फिल्म सेट. म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे की आपण आणि मराठी फिल्ममध्ये बजेट्स कमी असल्यामुळे एवढं सगळं लॅविशनेस आणि 4 दिवस फक्त क्लायमॅक्स शूट हे खरंच पॉसिबल नसतं. पण आय थिंक बिकॉज
VS बाबू सर आमच्या पाठीमागे भक्कमपणे उभे होते, त्यामुळे आम्ही ते सगळं करू शकलो आणि ते तुम्हाला पडद्यावरती खूप ग्रँड दिसलं. म्हणजे जसं मगाशी मयुरी म्हणाली ना की मला हिरोईनचा एक फील आला आहे, मी शिफॉनची साडी वगैरे अशी करते, तसं मला हिरोचा एक फील जेव्हा आला जेव्हा मी तो क्लायमॅक्सचा सीन शूट करत होतो की आग लागलेली आजूबाजूला, Yes, त्यातनं मी yes, वाट काढत yes. जातोय, मी त्याच्यातनं लोकांना बाहेर काढतोय आणि बऱ्याच तमाम गोष्टी त्या सगळ्या क्लायमॅक्समध्ये घडतात. त्यामुळे तो जो काही सेट भव्य उभा केला होता सगळा आणि 4 दिवस ती म्हणाली तसं आम्ही तो क्लायमॅक्स शूट करत होतो आणि इंजुरीचं कम्प्लीट 100% शक्यता होती की कोणीतरी काहीतरी झालं असतं, पण ज्या पद्धतीनं सगळ्या टीमनं सगळ्याला हँडल केलं ना, हॅट्स ऑफ टू द होल Safety आणि टीम. सगळं कमाल, द्या प्रोफेशनॅलिझम अँड Yes. सेफ्टी कमाल. हा एक परफेक्ट कॉम्बिनेशन आहे की एक साऊथ इंडियन प्रोड्युसरचा भक्कम पाठिंबा आणि हिंदीची टीम, हिंदीचा डिरेक्टर. आय थिंक दॅट हॅज कम आउट. म्हणजे ऑनेस्टली कसं होतं, तुम्हाला कधी कधी स्टोरी ऐकवली जाते, ये सॉन्ग ना ये कोची में शूट करेंगे, ये करेंगे, आणि पण मग अरे नंतर कोणी होतं ते छोटा वाईला. कश्मीर पण म्हणून आमचं थ्रू आउट होतं हे नक्की तिकडे शूट करतील ना. सो जेव्हा ॲक्च्युली स्टंटसाठी ॲक्च्युली ते बोलवलं, सुनील रॉड्रिक्सचा बोलवलं गेलं, आम्ही कोचीला गेलो, त्याच्याने ते त्यांचं प्रोफेशनॅलिझम साऊथ प्रोड्युसरचं हे सगळं दिसून येतं आपल्याला. म्युझिकबद्दल काय सांग? चिनार महेशचं म्युझिक आहे या 31 दिवस ह्या चित्रपटाला. 4 गाणी आहेत आणि 3 गाणी तुमच्या सगळ्यांसमोर आत्ता आलेली आहेत. एक गाणं आम्ही अजून ते थोडंसं गुलदस्त्यात ठेवलं आहे, कारण त्या गाण्यावरच सगळा तो टर्निंग पॉईंट जो काही आहे, जो ट्विस्ट आहे फिल्मचा, तो त्या गाण्यात आहे. त्यामुळे ते गाणं आम्ही अजून ठेवलेलं आहे जर राखून. पण अप्रतिम गाणी झालेली आहेत. ऋषिकेशचा तर मी खूप मोठा फॅन आहे, कीर्तीचा मी खूप मोठा फॅन आहे, त्यांचा आवाज मला खूप जास्त आवडतो. ऋषिकेश आणि मी हे आत्ता आय गेस 2रं-3रं प्रोजेक्ट आहे जे एकत्र आम्ही काम करतो आहे आणि आय हॅव लव्ड ऑल द सॉंग्स. मला फार मजा येते आणि गाणी जितकी वाजतील तितकी फिल्म चालते, हे माझं मत आहे. त्यामुळं गाणी उत्तम झालेली आहेत आणि ती प्लीज त्याचा आस्वाद घ्या. आता गाणी तर झालेली आहे, म्हणजे शेवटचाच प्रश्न आहे माझा, आणि त्यानंतर ट्रेलरची उत्सुकता लागून राहिलेली आहे. येस, ती उत्सुकता मलाही आहे, कारण मलाही ट्रेलर बघायचा आहे की आता कसा कट केला आहे. आम्हाला सगळ्यांना खूप उत्सुकता आम्हाला आहे. अजून दाखवलेलं नाही आहे, त्यामुळे Yes. कारण तो मी ट्रेलर पण कट करणं excited ट्रिकी आहे, रिव्हील करूनही रिव्हील न करणं. सो म्हणजे जसं मस्का बाबतीत झालं ना की नेमकं गुन्हेगार कोण आहे हे दाखवूनही त्यांना इतके इंटरेस्टिंग प्रोमोज करायचे होते ना, तसंच इथेही आहे की नेमकं काय घडतंय हे न दाखवताही तुम्हाला Yes, yes, इंटरेस्टिंग yes, it's going to be प्रोमो बघायला मिळणार आहे. ऑल द बेस्ट फॉर द मूवी. Thank थँक्यू you, सो thank you मच, so थँक्यू much. सो मच. Thank you.